लोकसभेचा प्रचार संपताच भाजपचे केंद्रीय नेतृत्व आता ॲक्शन मोडवर आले. तर राज्यातील भाजप उमेदवाराकडे मतदारसंघानिहाय अहवाल मागवण्यात आलेला आहे. या निकालानंतर विधानसभानिहाय विश्लेषण केलं जाणार आहे. ज्या आमदारांनी मदत केली नाही त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. मतदान कमी का झाले, कोणत्या भागात किती मतदान झाले, नवीन मतदारांचा भाजपला किती फायदा होईल, हिंदू मते मिळवण्यात किती यश मिळवले, अशा अनेक मुद्द्यांचा या अहवालात आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे एकीकडे प्रचाराच्या तोफा थंडावल्यात, मात्र त्यानंतर आता केंद्रातील नेते ॲक्टिव्ह झालेले आहेत, केंद्रातील यंत्रणा ॲक्टिव्ह झाल्या, ज्यामध्ये विशेष करून भाजपचे केंद्रीय नेतृत्व ॲक्शन मोडवर आल्या. राज्यातील भाजप उमेदवाराकडे मतदारसंघाचा अहवाल मागवण्यात आला. मुंबई शिक्षक मतदारसंघात नवीन ट्विस्ट आता समोर आलाय. महायुतीत बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात आली. भाजपकडून इच्छुक अनिल बोरनारे यांनी 2 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. एक भाजपच्या नावे तर दुसरा अपक्ष अर्ज घेण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. महायुतीत 4 जागांसाठी वेगवेगळ्या पक्षांनी दावेदारी करायला सुरुवात केली. महायुतीत राष्ट्रवादीच्या शिवाजीराव नलावडे यांची शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली. असं असताना महायुतीतला मोठा भाऊ असलेल्या भाजपकडून देखील अनिल बोरनारे यांनी उमेदवारीसाठी तयारी केली. त्यांनी 2 उमेदवारी अर्ज घेतले असून एक भाजप आणि दुसरा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज आहे. काहीही करून निवडणूक लढणारच असा निर्धार बोरनारेंनी व्यक्त केला. त्यामुळे आता महायुतीमध्ये देखील विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात पेच निर्माण झाल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. महायुतीमध्ये बंडखोरीची शक्यता देखील वर्तवण्यात येते. मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीला मी उमेदवारी अर्ज आज आयुक्त कार्यालयातून घेतलेला आहे. मागील 25 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून शिक्षकांच्या सेवा शर्तीच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न राज्यभरातले सोडवत आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून मी मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी महायुतीमध्ये बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनिल बोरनारे यांनी 2 अर्ज घेतलेत. एक भाजपच्या नावे तर दुसरा अपक्ष. भाजपकडून ते इच्छुक आहेत, मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज देखील त्यांनी घेतला. त्यामुळे आगामी काळात मुंबई शिक्षक मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता एक मोठी बातमी समोर द्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळते. शरद पवारांसोबतचे आमदार काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. सोनिया गांधींची काही आमदारांनी वेळ देखील मागितलेली. अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचं अनौपचारिक हा दावा आहे. त्यामुळे शरद पवार गटात नेमकं काय चाललंय, शरद पवार पक्षामध्ये पाहणं महत्त्वाचं आहे. शरद पवार पक्षाचे आमदार आता काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. शरद पवारांसोबतचे आमदार काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोनिया गांधी यांची आमदारांनी भेटण्याबाबत वेळ देखील मागितल्याची आता खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते. या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडलेत. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत अशी आता माहिती मिळते. विशेष करून अजित पवार गटाच्या बड्या नेत्याच्या अनौपचारिक पद्धतीने त्यांच्या माध्यमातून हा दावा करण्यात आलाय. या दाव्यात काय तथ्य आहे? कारण याआधी शरद पवारांचं एक वक्तव्य होतं की लोकसभा निवडणुकीच्या नंतर काँग्रेसमध्ये विलीन केले जाण्याची शक्यता आहे. काय या दोन्ही वक्तव्याचा आपण आधार घ्यायचा? नाही, याच्यामध्ये अनेक वक्तव्य होत राहतात. आता जसजसे रिझल्ट जवळ येत आहेत तसं तसं आपल्याला अशा प्रकारे काहीतरी अफवा उठलेल्या दिसतील, परंतु त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. कारण मगाशी पण एका चॅनलने मला ह्याच विषयी प्रश्न विचारला की अशा प्रकारे अजितदादा गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलेले आहे की शरद पवार गटाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. तर ही बातमी पूर्णपणे बेसलेस आहे, त्याच्यात काहीच अर्थ नाहीये. आणि मला असं वाटतं की अजितदादा गटाचेच आमदार, ते आपण बघितलं की निलेश लंके आमच्याकडे आलेले आहेत आणि ते आमच्याकडनं लोकसभेची निवडणूक सुद्धा लढलेले आहेत. तसंच आता भुजबळ सुद्धा थोडेसे नाराज आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे भाजपचे लोक ज्या प्रकारे त्यांना बोलतायत त्याच्यावरनं ते प्रतिक्रिया सुद्धा देताना दिसत आहेत. आणि आमचा पक्ष चांगला इंटॅक्ट आहे आणि सगळेजण शरद पवार साहेबांसोबतच आहेत. छगन भुजबळ असं आपण म्हणालात की छगन भुजबळ पुन्हा घरवापसी करतील असं आपल्याला नेमकं म्हणायचं का? आपल्या वाक्याचा नेमका अर्थ काय?
नाही, मला असं काहीच म्हणायचं नाही. शेवटी ते त्यांच्या मनावरती आहे. मी त्यांची भूमिका सांगू शकत नाही. ते स्वतःच काही दिवसांमध्ये जाहीर करतील आणि तो कुठल्या पक्षात जायचा तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. मी तसं काही गेसिंग वगैरे करत नाही. फक्त मला एवढंच म्हणायचंय की आमच्या पक्षातनं काही आमदार सोनियाजींकडे भेटायला जाणार आहेत किंवा काँग्रेसमध्ये जाणार आहेत, या बातमीला कुठलाही आधार नाहीये. ही पूर्णपणे बेसलेस बातमी आहे आणि अशा प्रकारच्या अफवा पसरवण्याची पद्धत ही सुनील तटकरे यांची दिसतेय मला वाटतं. परंतु त्यांनी फक्त त्यांचा पक्ष सांभाळावा, आपले आमदार कुठे जाणार नाहीये तेवढी खात्री घ्यावी, म्हणजे खूप होईल. नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.